नमस्कार भक्तांनो, श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशी 2026चा पारण मुहूर्त, पारणाचे महत्त्व, पारण कसे करावे आणि कोणते नियम पाळावेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आषाढी एकादशीचा उपवास श्रद्धेने केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीमध्ये योग्य वेळेत उपवास सोडणे यालाच पारण असे म्हणतात। शास्त्रानुसार योग्य वेळी पारण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। आता जाणून घेऊया आषाढी एकादशी 2026चा पारण मुहूर्त। रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 5:58 ते सकाळी 8:43 पारण करणे शुभ मानले जाते। काही पंचांगामध्ये स्थानानुसार काही मिनिटांचा फरक असू शकतो, त्यामुळे आपल्या स्थानिक पंचांगांची खात्री करून घ्या। आता पाहूया पारण कसे करावे। सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा। देवघरात श्री विठ्ठल रुक्मिणी किंवा श्री विष्णूची मनोभावे पूजा करा। तुळशीला पाणी अर्पण करा। देवाला नैवेद्य दाखवा आणि मनापासून प्रार्थना करा। हे विठ्ठला, तुझ्या कृपेने माझे एकादशीचे व्रत पूर्ण झाले। माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर आणि माझ्यावर सदैव कृपादृष्टी ठेव। यानंतर तुळशीचे पान आणि पाणी ग्रहण करून पारण सुरू करा। त्यानंतर फळे, दूध, ताक, खिचडी किंवा सात्विक भोजन ग्रहण करा। पारण करताना या गोष्टी लक्षात ठेवा। राग, वादविवाद आणि कटू बोलणे टाळा। शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करा। दिवसभर विठ्ठलाचे नामस्मरण करा आणि सात्विक विचार ठेवा। भक्तांनो, एकादशीचा उपवास हा केवळ अन्नत्याग नसून मन, वाणी आणि आचरण शुद्ध करण्याचा संकल्प आहे। द्वादशीला योग्य वेळी पारण केल्याने व्रताची सांगता पूर्ण होते आणि भगवान श्री विष्णूंची कृपा लाभते अशी श्रद्धा आहे। तुम्हीही आज शुभ मुहूर्तात पारण करून श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करा आणि सर्वांच्या सुख समृद्धीसाठी मंगल कामना करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठमोळी मैफिल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शेवटी सर्वांनी एकदा मनापासून म्हणा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी।